लव यू जिंदगी, लव यू जिंदगी. नव्या दिवसाची सुरुवात करूया रामनामाचा जयघोष करून. जय श्रीराम मित्रांनो. आणि मी आत्ता जे गाणं म्हणलं आहे ते सिच्युएशनला अतिशय परफेक्ट असं सॉन्ग आहे. डिअर जिंदगी पिक्चरमधलं एक सुपरहिट सॉन्ग मी आत्ता थोडंसं गुणगुणलं आहे. आणि त्याचं कारण पण तसंच आहे, कारण मी ज्या ठिकाणी आता राहतो आहे तिथून फक्त 6 किलोमीटरवरती हा जो डिअर जिंदगी स्पॉट आहे किंवा डिअर जिंदगी रोड ज्याला म्हणतात, आणि त्याचं खरं नाव आहे पारा रोड. तर त्या ठिकाणी मी चाललेलो आहे. डिअर जिंदगी पिक्चरमध्ये या रोडवरती एक सीन घेण्यात आलेला होता. शाहरुख खान आणि आलिया भट यांच्यावरती तो सायकल चालवतानाचा सीन तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही बऱ्याचशा रील्समध्ये सुद्धा तो सीन बघितला असेल. पण मी सुद्धा बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत गोव्याला येऊन गेलो, पण या रोडला मी कधीही व्हिजिट दिली नव्हती. त्याच्यामुळे मी आज ठरवलं की सकाळचा थोडासा वेळ पण होता आणि बहुतेक माझा आज या दौऱ्याचा शेवटचा दिवस असेल, त्याच्यामुळे मी थोडंसं सकाळी लवकरच या ठिकाणावरनं एक व्हिजिट द्यावी असं मी कालच ठरवलं होतं. त्याच्यामुळे आता मी एक साधारण सकाळचे वाजले आत्ता 7:30 आणि त्या ठिकाणी खूप लोकांची गर्दी होते, कारण गोव्याच्या बीचपेक्षा जास्त फेमस आजकाल तो पारा रोड झालेला आहे. तर एकेकाळी तर सीझनच्या वेळी त्या ठिकाणी तर पाय ठेवायला जागा नसते अशी परिस्थिती असते. त्याच्यामुळे तिथल्या ग्रामपंचायतीला वगैरे तिथला एक पार्किंग चार्ज लावायला लागला आणि त्या रोडवरती गाडी अजिबात थांबवायची नाही आणि त्यासाठी 2,000 रुपयाचा फाईन एवढं सुद्धा करण्यात आलं होतं, कारण एवढी लोक त्या ठिकाणी गर्दी करत होते. त्याच्यामुळे आज थोडासा ऑफ सीझन पण आहे आणि सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे मला तसं त्या ठिकाणी गेल्यानंतर काही कुठली रोकटोक होईल असं मला वाटत नाही आहे. त्याच्यामुळे आता मी पारा रोडला पोचतो आणि तिथलं जे काय रोड आहे नक्की, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली जी नारळाची झाडं वगैरे आहेत आणि त्या ठिकाणी कसा व्ह्यू येतोय ते मी त्या ठिकाणी जाऊन बघतो. मित्रांनो, गोव्याच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरनं ट्रॅव्हल करणं पण खूप छान वाटतं. आपण बरेच व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे, मी सुद्धा भरपूर व्हिडिओ असे बघिततात की या छोट्या छोट्या रस्त्यांवरनं लोकांनी गाडी चालवताना वगैरेचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि मला सुद्धा खूप छान वाटलं होतं त्यावेळी. आता मी सुद्धा आज या ठिकाणी आलेलो आहे आणि आता पारा रोड इथून फक्त 1.2 किलोमीटर्सवरती आहे आणि त्याची झलक आता दिसायला लागली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही मोठी मोठी उंच उंच अशी वाढलेली नारळाची झाडं आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट असं त्यांनी बोर्ड लिहिलेलं आहे की या ठिकाणी अजिबात थांबायचं नाही या रोडवरती. पण खूप सुंदर असा रोड या ठिकाणी मला दिसतोय. जर मान्सूनमध्ये वगैरे आला असतो किंवा थोडंसं मान्सून संपल्यानंतर आलो असतो तर या ठिकाणी पूर्ण भात शेती वगैरे दिसते आणि पूर्ण हा जो परिसर आहे खूप सुंदर ग्रीन असा दिसायला लागतो. पण आता सध्या तसं नाही आहे. आता थोडं वाढलेलं गवत वगैरे या ठिकाणी मला दिसतंय. पण या ठिकाणी तरी काही लोकांनी गाड्या थांबवलेल्या दिसत आहेत मला आणि काही लोक फोटो काढायला सुद्धा आलेले दिसतात. तर मी शेवटपर्यंत जातो आणि एक पुन्हा परत येतो या रोडवरती. तर मित्रांनो, या रोडवरनं मी आता चालतच जायचं ठरवलं आहे, कारण इथं कुठेही गाडी लावली किंवा काही फोटोग्राफी वगैरे असं काय करायला गेलं गाडी लावून तर इथले लोक जे आहेत ते लगेचच सांगायला येतात. त्याच्यामुळे आता मी या ठिकाणी वॉकिंग करतच हा रोड थोडासा फिरतो. आणि ॲक्च्युली तुम्ही माझ्या मागं ही झाडं वगैरे बघू शकताय, किती सुंदर या ठिकाणचा हा व्ह्यू आहे. खरंच हे ओव्हर हाईप असं मला वाटत नाही आहे, हे तसं वरच आहे. अशा पद्धतीची पण लोकेशन्स आपल्याकडं फेमस झालेली आहेत, त्यात काही वाईट असं काही नाही आहे. त्याच्यामुळे मला तर हे खूप आवडलं. तर आपण आता चालत चालतच हे अशा पद्धतीचं इथलं काय व्ह्यू आहे तो आपण बघूया. बघा मित्रांनो, आत्ताच लोकांनी गर्दी करायला या ठिकाणी चालू केलेलं आहे. हे सगळे इंस्टाग्राम लवर आहेत की जे फक्त या ठिकाणी फोटो काढायला. बघा कशा पद्धतीचे वेगवेगळे पोजेस घेऊन या ठिकाणी लोक फोटो काढतायत. आत्ता तर मी थोड्या वेळपूर्वी बघितलं तर या रस्त्यावरती सगळेजण झोपले होते आणि ते झोपून त्या ठिकाणी फोटो काढतोय. सगळ्यांनी जो ग्रुप आहे तो सगळ्याच्या अख्खा सर्कल करून वगैरे या ठिकाणी झोपलेला होता. पण काही का असं ना, लोकांना त्यातनं आनंद मिळतोय. तर काही त्यामध्ये काही वाईट असं कुठलीही गोष्ट नाही आहे. तर अशा पद्धतीनं हा होता पारा रोड. तर आता मी चाललेलो आहे परत आता माझ्या रूमकडे आणि जाताना थोडंसं माझा आज नाश्ता पण आत्ताचा राहिलेला आहे, तर तो मी नाश्ता पण करून घेतो. आणि त्याच्यानंतर सिंक्वेरियम बीचचं जे लोअर अगवद फोर्ट आहे
तर तो आपल्याला बघता येतो का हे आपण जरा बघूया. फोर्ट आग्वाद जो आहे त्याला अप्पर आग्वाद फोर्ट म्हणतात आणि हा जो सिंक्वेरियमचा आता आपण जो फोर्ट बघणार आहे तो आहे लोअर आग्वाद फोर्ट. या ठिकाणी जहाजं वगैरे बांधलेली जायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे भरण्याचं काम या ठिकाणी व्हायचं. वरून एक मोठी पाईपलाईन करून या ठिकाणी पाणी आणलं जात होतं आणि याच ठिकाणी जहाजांमध्ये पाणी भरलं जात होतं. तर असा हा फोर्ट आग्वादचा लोअर पोर्शन हा आपण बघायला आलेलो. इथून छान एक सिंक्वेरियम बीचचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो आणि एक छोटासा फोर्टसुद्धा आहे. तर आपण पटकन बघून घेऊया हा सिंक्वेरियम फोर्ट. मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे लोअर फोर्ट आग्वाद म्हणजेच सिंक्वेरियमचा किल्ला, सिंक्वेरियम फोर्ट. तर आता मला समोर तो सिंक्वेरियमचा फोर्ट मला दिसायला लागला आहे. तर आपण आता इथून आपल्याला कसा व्ह्यू येतोय आणि सिंक्वेरियम बीच ह्या ठिकाणी कशी दिसते हे आता आपण बघून घेऊया. हा असा काहीसा वॉकवे आहे जो आपल्याला फोर्ट आग्वादपर्यंत घेऊन जातो आणि इथं बाजूला आपल्याला ही जी दिसते समोर सुंदर अशी ही आहे सिंक्वेरियम बीच. सकाळच्या वेळेला बरेचसे पर्यटक इथं आंघोळ करायला पण आलेले आहेत आणि हा फोर्ट आग्वाद बघायला सुद्धा या ठिकाणी मला बरेचसे पर्यटक दिसत आहेत. खूप छान सिनिक असं हे लोकेशन आहे आणि मी इथनं एक फेरफटका मारतो आणि पुढून आपण कसा व्ह्यू आपल्याला दिसतोय ते एकदा बघून घेऊया. आणि हे समोर जे आपल्याला रिसॉर्ट दिसतंय ते आहे ताज आग्वाद रिसॉर्ट. हा जो बुरुज दिसतोय हाच आहे सिंक्वेरियम फोर्टचा बुरुज. याच ठिकाणी जवळपास 500-600 वर्षापूर्वी पोर्तुगीजांची जहाजं वगैरे बांधली जात होती आणि त्याच्यामध्ये पाणी भरण्याचं काम या ठिकाणी होत होतं. हा आहे इथून दिसणारा अरबी समुद्र आणि हे आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ताज हॉटेल. ते अशा पद्धतीने दिसतं या ठिकाणी. खूप मोठं रिसॉर्ट आहे ताजचं या ठिकाणी. तर इथून आता आपण संपूर्ण असा 360 व्ह्यू बघूया. समोर आपल्याला ही जी दिसते ती सिंक्वेरियम बीच आहे आणि खूप सुंदर असं या ठिकाणी मला वातावरण सुद्धा सकाळचं झालेलं आहे कारण जास्त ऊन सुद्धा नाही आहे. आता सकाळचे साधारण 9:15 वाजलेले आहेत तरी सुद्धा खूप छान वाटतं या ठिकाणी. हा छोटासाच बुरुज जरी असला तरी इथं वातावरण खूप चांगलं असल्यामुळं मला अतिशय छान वाटायला लागलं. हा माझ्या मागचा अथांग समुद्र, त्याच्या खळखळणाऱ्या लाटांचा मंजुळ आवाज आणि हा आजूबाजूचा परिसर, ही वाढलेली या ठिकाणची नारळाची झाडं, ही बघताना खरंच खूप छान वाटतंय. आणि इथं मी गोव्याला आल्याचं मला खरंच समाधान मिळतंय. आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनामधून मला हा काढलेला वेळ खूप सुख देऊन जातोय. खरं म्हणजे आपण सुद्धा अशा पद्धतीनं आपला वेळ खर्च करू शकतो. आपण नेहमी आपल्याला हे शक्य नाही, पण आयुष्यामध्ये अशा आपल्याला पण संधी मिळतात की ज्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा ट्रॅव्हल करू शकतो आणि अशा पद्धतीनं इथलं जे वातावरण आहे त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, मी आता अशा पद्धतीने या ठिकाणी थोडासा वेळ माझा खर्च करतो. थोडा वेळ शांत मी या ठिकाणी बसून राहतो आणि त्याच्यानंतर मग माझा परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि माझा डायरेक्ट पुण्यापर्यंत 450 किलोमीटरचा माझा आजचा ट्रॅव्हल असणार आहे. तर तो करून मी माझ्या घरी पोहोचेन. तर आज साधारण मी दुपारी 2च्या दरम्यान या ठिकाणावरून निघीन आणि माझा आज थोडासा त्यामध्ये नाईट जर्नी असणार आहे 4-1 तासांची. कारण म्हणजे मी नाईट जर्नी नेहमी अवॉइड करतो. मी शक्यतो नाईट जर्नी बाईकवरनं करत नाही, पण आज हा नॅशनल हायवे पण असल्यामुळं त्या ठिकाणी काही हरकत नाही आहे. फार काही रिस्क मला त्या ठिकाणी तशी वाटत नाही आहे. त्याच्यामुळे 7 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी नॅशनल हायवेपर्यंत पोहोचणार आणि त्यानंतर मग कोल्हापूर आणि पुणे असा माझा तो प्रवास असेल. साधारण 10-10:30-11 मला घरी पोहोचण्यासाठी लागू शकतात. तर बघूया आपण अजून कुठल्या ठिकाणी मला 2 वाजेपर्यंत जाता येते का आणि त्याच्यानंतर मग मी माझी पुण्यापर्यंतची वाट धरीन.
मित्रांनो, मी चाललो होता टर्टल बीच मोरजिमकडे आणि खूप सुंदर अशी बीच आहे. मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मोरजिमला नक्की भेट देतो, कारण माझी वन ऑफ द फेवरेट बीच इन गोवा आहे. त्याच्यामुळे यावेळीसुद्धा त्या बीचला व्हिजिट देणं मस्ट आहे. बघा किती सुंदर रोड आहे हा मोरजिम बीचकडे जाणारा. त्यामुळे माझी खरंच ही खूप फेवरेट अशी बीच आहे. मागच्या वर्षी पण मी या मोरजिम बीचला आलो होतो. या ठिकाणी मस्त अशी नारळाची झाडं वगैरे खूप सुंदर दिसतात आणि आजूबाजूचा परिसर वगैरे पण अतिशय सुंदर आहे आणि फार क्राऊडेड अशी पण ही बीच नसते. चांगली प्रायव्हसी वगैरे आपल्याला या ठिकाणी मिळते. त्याच्यामुळे मी या बीचवरती नेहमी येतो. बघा मित्रांनो, अगदी रोड साईड कशी सुंदर अशी ही बीच आहे या ठिकाणी. हे बघा, आता मी त्या बीचच्या जवळ अगदी जातो. गोवा सोडण्याची वेळ आलेली आहे, पण आता काय करणार, पुन्हा एकदा गोव्याला येण्यासाठी मला आता गोव्यातून एक्झिट घ्यावीच लागणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण अशा पद्धतीची गोव्याची एक ट्रिप नक्की करू. आता हे झालं होतं नॉर्थ गोवा. आता पुढच्या वेळी साऊथ गोवा राहिलेलं आहे माझ्या बाईकवरून करण्याचं. तर पुढच्या वेळी मी नक्की साऊथ गोव्याची ट्रिप करीन, ज्यामध्ये साऊथ गोव्याच्या सुंदर अशा बीचेस मी तुम्हाला दाखवीन. तर आता सध्यापुरतं तरी आपण गोव्याला रामराम करूया. आता मी पोचलेलो आहे महाराष्ट्रामध्ये आणि हा आहे महाराष्ट्रातला रस्ता. आणि आता माझा रोड जो आहे तो पहिल्यासारखा सेम आहे की जिथून मी आता चाललेलो आहे सावंतवाडीला, आणि सावंतवाडीतून आंबोली आणि आजरा मार्गे कोल्हापूर आणि मग पुणे असा माझा हा रोड असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंतचा माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. तर मित्रांनो, हा आहे सावंतवाडीकडे जाणारा वळणावळणाचा घाटाचा असा रस्ता. आणि तुम्हाला काय सांगू, माझा गोव्यातला एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे. अतिशय सुंदर असा एक माझा एक्सपिरियन्स राहिलेला आहे. जरी हा एंड ऑफ सीझन असला, खूप उष्णता वाढलेली असली, तरीसुद्धा माझ्या नशिबानं यावेळी मला अजिबात गरमीवर अशी काही झालेली नाही आहे. कारण गेले 2 दिवस एकदम ढगाळ वातावरण या ठिकाणी होतं आणि मला अजिबातच गरमी झाली नाही आहे. त्यामुळं खूप अशा सुंदर अशा माझ्या आठवणी माझ्या मनामध्ये साठवून मी आता माझ्या घराकडे चाललेलो आहे. खूप सुंदर वाटायला लागले मला. आता एक समाधानाची भावना माझ्या मनामध्ये येते, कारण गोवामध्ये जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तेव्हा मला प्रत्येक वेळी गोवा सोडताना असं वाटतं की अजून एक दिवस पाहिजे होता. आता ह्यावेळी मला सुद्धा असं वाटतं की अजून एक दिवस पाहिजे होता. पण काय करणार, काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टींना फेस करण्यासाठी आपल्याला आपल्या घरी किंवा आपल्या रेग्युलर कामाच्या ठिकाणी आपल्याला जावंच लागतं. तर असं काहीसं माझंसुद्धा आहे. त्याच्यामुळे मी आता माझ्या घरी चाललेलो आहे. मित्रांनो, सावंतवाडी शहरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि हे सुद्धा माझं गाव आहे. हे जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. होय मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातले 3 वर्ष ह्या सावंतवाडी शहरामध्ये राहिलेलो आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वर्षांनी या सावंतवाडी शहरामध्ये आल्यानंतर मला खूप अगदी नॉस्टॅल्जिया फील होतोय. खूप छान वाटते मला सावंतवाडी शहरामध्ये आल्यानंतर. हा आहे मोती तलाव, सावंतवाडीच्या अगदी मध्यभागी असलेला मोठ्याच्या मोठा असा हा तलाव. पण आता मला लवकरात लवकर पुण्याला पोचायचं असल्यामुळे मी काही ह्या ठिकाणी आता थांबणार नाही आहे. आता मी डायरेक्ट निघतोय आंबोली घाटाकडे. सुरू होतोय आंबोली घाट. आपण जाताना आंबोली घाट बघितलेलाच आहे, तरी पण एकदा आपण या आंबोली घाटावरती पुन्हा एकदा नजर मारून घेऊया, कारण आता जवळपास लवकर मी काही इकडे या ठिकाणी येणार नाही आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा अगदी डोळे भरून मी हा आंबोली घाट पाहतो आणि पुण्याच्या दिशेने निघतो. खरंच मित्रांनो, इथला प्रत्येक क्षण, इथला प्रत्येक मोमेंट हा आपण अनुभवण्यासारखा आहे. हा मनामध्ये दीर्घ काळासाठी साठवून ठेवण्यासारखा आहे, कारण असे दिवस आणि हे तरुणपणाचे दिवस आपल्याला परत मिळणार नाहीत. त्याच्यामुळे माझं प्रत्येकाला आव्हान आहे, जो 30मध्ये आहे, जो आपल्या 40मध्ये आहे, त्यानं आपला देश फिरायला सुरू करावा आजपासूनच. त्यामुळे त्याला खरं आपला देश समजेल, आपली संस्कृती समजेल आणि आपण कोण आहोत ह्याची जाणीव होईल.
हो, काय सुंदर रोड आहे. दोन्ही बाजूला निलगिरीची खूप छान झाडं आहेत आणि एकदम गार वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. खूप सुंदर. आता वाजलेत 4 आणि खूप सुंदर असं या ठिकाणचं वातावरण मला अनुभवायला मिळते. आणि हा आहे आजरा उत्तूर रोड. आता यावेळी मी थोडासा एक वेगळा मार्ग घेतला. मी गडहिंग्लज मार्गे चाललेलो नाही आहे. हा उत्तूर एक त्याच्या अलीकडेच एक फाटा आहे आणि ह्या रोडनं जर गेलं तर 10-1 किलोमीटर आपले सेव्ह होतात. त्याच्यामुळे मी या रोडनं चाललो आहे. आणि मी अलीकडच्या ज्या लोकल लोक आहेत त्यांनासुद्धा विचारलं होतं की हा रोड चांगला आहे का, तर त्यांनी मला अगदी ग्रीन सिग्नल दिला की या रोडनं जा म्हणून सांगितलं त्यांनी मला की सुंदर असा रोड आहे आणि 10 किलोमीटरसुद्धा आपले वाचतील म्हणून मी या रोडनंच चाललेलो आहे. मी जेव्हा कोल्हापूरला शिकायला होतो त्यावेळी मी कोल्हापूर ते सावंतवाडी जेव्हा टू व्हीलरवरून जायचो तेव्हा माझ्याकडे बजाज बॉक्सर ही गाडी होती आणि तेव्हा मी ह्याच उत्तूर रोडनं जायचो आणि त्यावेळी मात्र हा रोड खूप खराब होता. आता अतिशय सुंदर हा रोड या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे बराच फरक पडला आहे आपल्या गेल्या 10-15 वर्षामध्ये रोडच्या कंडिशनमध्ये. मी तेव्हा जायचो तेव्हा खड्ड्यांमध्ये धक्के खात जात होतो, पण आता मात्र तुम्ही माझ्यासमोर हा रोड बघू शकताय की किती सुंदर हा रोड या ठिकाणी झालेला आहे. अतिशय खड्डेविरहित असा हा रस्ता आहे आणि फक्त इथून कोल्हापूर 69 किलोमीटर राहिलेले आहेत आणि लवकरात लवकर अंधाराच्या आतमध्ये मी कोल्हापूरपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यानंतर मात्र मला पुण्यापर्यंत जाण्यासाठी नॅशनल हायवेच आहे. त्याच्यामुळे मला तिथून पुढं कुठलंही टेन्शन नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापूर गाठणं हेच माझं आता पहिलं ध्येय राहिलेलं आहे. तर मित्रांनो, मी आता पोचलो आहे कोल्हापुरात आणि काय गाडी खेचली म्हणून तुम्हाला सांगू. जवळपास 250 किलोमीटर मी गोव्यापासून इथं कोल्हापूरपर्यंत आलेलो आहे आणि मला इथंपर्यंत यायला साधारण वाजलेत 3.25 तास. आता 5 वाजून जवळपास 15 मिनटं झालेत आणि 3.25 तासाचं 250 किलोमीटर माझे पार झालेत. हा वळणाचा घाटाचा रस्ता होता, छोटा रस्ता होता, तरीसुद्धा 3.25 तासामध्ये कोल्हापूरपर्यंत येणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता इथून तर डायरेक्ट नॅशनल हायवेच आहे आणि 242 किलोमीटर अजून राहिले कोल्हापूर पुणे. त्याच्यामुळे जवळ येत्या 3-3.5 किंवा 4 तासामध्ये मी पुण्याला पोचून जाईन. तर आता 4:15 वाजलेत म्हणजे साधारण 9:15-9:30 वाजेपर्यंत मी नक्की माझ्या घरी पोचेन असं मला आता विश्वास वाटतोय. कधी होणार सुधार. एक डायव्हर्जन झाले की दुसरं डायव्हर्जन झाले की तिसरं डायव्हर्जन, मग त्याच्यानंतर मध्ये असा एक रस्ता लागतोय आणि परत मग खडकाळ रस्ता. हे सगळं कोल्हापूर कराड रस्त्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणायला लागेल आता. कारण आता काय म्हणणार याच्यापेक्षा वेगळं आता, कारण गेल्या वर्षभरापासून हीच परिस्थिती आहे. पण मध्ये हा चांगला रस्ता पण लागतोय. कधी हा अशा पद्धतीचा कंप्लीट रस्ता आपल्याला मिळणार आहे हे काय माहिती. बघूया, अजून एक 5-6 महिन्याने मी परत या ठिकाणी व्हिजिट करीन, तेव्हा हा पूर्ण रस्ता झालेला आहे का. झाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर काय आपण चाललेलोच आहे, काही हरकत नाही आहे. मित्रांनो, माझ्या घरापर्यंतचं अंतर आता 100 किलोमीटरपेक्षा सुद्धा कमी राहिलेलं आहे. खूप सुंदर प्रवास झाला माझा, जबरदस्त असा माझा आजचा प्रवास झाला आहे. मला वाटलं नव्हतं मी इतक्या लवकर इथंपर्यंत पोचेन. आत्ता वाजलेत साधारण 7:45, त्यामुळे आता मी घरापर्यंत साधारण 9 वाजेपर्यंत पोचेन. तर बघूया आता कसं काय होतं आहे माझं. आत्तापर्यंतचा तरी प्रवास खूप सुंदर झाला आहे. आता राहिलेले फक्त एक 70 किलोमीटर मला कव्हर करायचे आहेत. मित्रांनो, नवीन खंबाटकी टनलमध्ये मी आता आलेलो आहे. काही 2-3 महिन्यापूर्वीच याचा उद्घाटन झालं होतं आणि मी सुद्धा पहिल्यांदाच या टनेलमध्ये आलेलो आहे. खूप छान सुंदर असा वाईड एकदम टनेल मला या ठिकाणी वाटतोय. त्याच्यामुळे सातारा पुणे हा प्रवास अतिशय सुखकर झालेला आहे आणि त्याचा अनुभव मलासुद्धा आत्ता यायला लागला आहे. आता बघूया पुढचा जो एलिव्हेटेड जो रोड आहे ह्याच्या पुढे जो चालू होतो त्या रोडवरनं सुद्धा मला आता जाता येईल. तर तो कसा झाला आहे हे सुद्धा आपण बघूया. मित्रांनो, सुंदर अशा एलिव्हेटेड रोडवरती सुद्धा मी आता आलेलो आहे. पण आता तुम्हाला ते कितपत दिसते हे मला माहिती नाही, कारण अंधार खूप जास्त आहे या ठिकाणी आणि गाड्यांच्या लाईट्समध्ये माझा कॅमेरा तेवढे कॅप्चर करू शकणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण स्पष्ट अशी चित्र आपल्याला बघता येणार नाहीत. पण सुंदर आहे हा एलिव्हेटेड रोड आणि इथून आधी जेव्हा माणसं जात होते तेव्हा त्यांना खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता. ह्या एलिव्हेटेड रोडच्या खालून जबरदस्त
असा ट्रॅफिक जॅम होत होता आणि आधीचा जो रोड होता त्या ठिकाणची जी 2-3 वळणं होती ती अतिशय धोकादायक होती आणि त्या ठिकाणी भरपूर ॲक्सिडेंट झाले होते. त्याच्याचमुळे हा एलिव्हेटेड रोड या ठिकाणी बांधला आहे आणि याच्यावरती प्रवास करताना खूप छान झाले. आता कायमची आपली सोय या एलिव्हेटेड रोडमुळं झालेली आहे. त्यामुळे आता इथून पुढं या रोडवरून ट्रॅव्हल करताना आपल्याला कुठलाही त्रास जाणवणार नाही आहे. तब्बल 1100 किलोमीटरचा प्रवास करून मी पोचलो आता पुण्यामध्ये आणि मी खूप लवकर पोचलो आहे. मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर पोचेन. तर या दौऱ्याच्या निमित्तानं मी खूप नवीन सुंदर अशा आठवणी बनवल्या. काही जी जुन्या ठिकाणे होती त्यांना मी रिव्हिजिट केलं, त्याचबरोबर काही नव्या ठिकाणांना पण मी भेट दिली. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी सफल माझी ट्रिप ही झालेली आहे आणि आपण असंच भेटत राहू नवीन एखाद्या प्रवासावरती, नवीन एखादं डेस्टिनेशन घेऊन. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्ज.